वहिनी, वल्लीने काय केलंय का? आया, माझा काय संबंध आहे? हे आरशासमोर उभे राहून स्वतःलाच विचार वल्ले, तू काय कमीत त्रास देतेस? मी? आपण काय काय बोलताय तुम्ही? मी यांना काय त्रास दिलाय? बरं ठीक आहे, तुम्हाला पण असं वाटतंय ना की मी यांना त्रास दिलाय? ठीक आहे अनामिका ताई, हात जोडते मी तुमच्या समोर, सगळ्यांसमोर मी तुमची माफी मागते. माझ्यामुळे जर काही त्रास झाला असेल तुम्हाला तर मला माफ करा, पण माझ्या कर्माची शिक्षा भाऊजींना देऊ नका. मी हात जोडते तुमच्या समोर, मागितली माफी. कोणाचं काहीही चुकलेलं नाहीये. सौरभ आणि मी एकमेकांसाठी बनलेलो नाही आहोत. मी नाहीये त्याच्यासारखा त्यागाचा पुतळा. ह्याला आधार दे, त्याला पैसे दे, नाहीये मी तशी. बघितलं माई मावशी, मी सांगत होते तुम्हाला, अनामिका ताईंना हे सगळं घटकणार आहे. बघा आता त्याच बोलल्या. अहो होणाऱ्या सुनबाई, एक चांगला कुटुंब वत्सल माणूस तुमच्या आयुष्यात येतोय, त्याच्या चांगुलपणाला नावं कसली ठेवताय हो तुम्ही? काय आहे ना आपा, गरजू माणसाला स्वतःच्या पायावर उभं करायचं असतं, त्याची सारखी मदत करून त्याला पांगळं करायचं नसतं. हे कालपर्यंत तुझ्या डोक्यात शिरलं नव्हतं का? आजच तुला हे सगळं कळलं? हो, उशिरा कळलं मला हे सगळं. म्हणून काय तसंच सगळं चालू ठेवायचं? सुधारायचं नाही का? मम्मा तू काय बरळते, तुझं तुला तरी कळतंय का ग? ही बाई ना कुणीतरी वेगळी आहे, माझी मम्मा नसू शकते. तू प्लीज यात पडू नकोस का? मला जेव्हा नाती कळत नव्हती तेव्हा तू स्वतःची उदाहरणं द्यायची ना. मग काय झालं त्यांचं? त्यांना नाती कळलीत का याचीच शंका येते मला. आप्पा प्लीज, कोणी काही निष्कर्ष काढू नका. आधी काय झालं ते तर समजून घ्या. काय होणार आहे? नोकरी करणारी म्हणून काय पुढारलेल्या विचारांचे असं म्हणायचं का? तिला तर गोष्टींची धरसोड करायची, तडजोडीची तर काय वृत्तीच नाही. एकत्र राहायचंय पण नातेवाईक नको, जबाबदाऱ्या नको. या असल्या उथळ विचारांची सून हवीच आहे कशाला? अगदी बरोबर बोललात तुम्ही माई मावशी. अहो आपला वाडा किती पवित्र आहे. हा, छान सण साजरे होतात, अगदी देवाधर्माचं सगळं होतं, पावित्र्य आहे या वाड्यात. आणि या अशा वाड्यात ही अशी व्यक्ती नको. वल्ली, भाऊजी खरं तेच बोलतेय मी. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही यांचीच बाजू घेताय? हा वल्ली, एक मिनिट. मला खात्री आहे मिस अनामिकांच्या या अशा वागण्याचं कारण आपल्या सगळ्यांना कळेल. ए बास झाली आता ही नाटकं. चला अनामिका निघूया. तुम्हाला घर सोडून जायचं? जरूर जा. तुम्हाला माझ्याबरोबर हे नातं पुढे न्यायचं नाहीये, नका नेऊ. फक्त मला हे का करताय याचं कारण सांगा. चल. तुम्हाला शपथ आहे माझी, जर तुमचं माझ्यावरचं प्रेम खरं असेल तर मला एकदा कारण सांगा, फक्त एकदा. नाही रे सौरभा, असं हट्टानी माणसं धरून ठेवता येत नाही. भेटला असेल तिला कोणीतरी तिच्या सकट पुढारलेल्या विचारांचं, ते लिव्ह इन काय काय म्हणतात त्यामध्ये राहणार. मग प्लीज एकदा शेवटचा विचार कर. तुला खरंच हे सगळं नकोय? ते परत आला आकाश. खूप भली माणसं आहेत का ती. त्यांना काही व्हायच्या आत हे सगळं थांबवलेलं बरं नाही का बाळा? वहिनी, वहिनी, का असं करताय वहिनी? आई म्हटलं होतं ना तुम्हाला. आई, तिला लाज वाटली पाहिजे असं वागताना. माझ्या ताईशी हिची तुलना होऊच शकत नाही. पण मी मानलं होतं आई, ठेवला होता ना विश्वास. मग आधी माणसं ओळखायला शिक.
तुझ्या दादावर अवलंबून राहणं सोडून दे. मग इतरांच्या तुलना वगैरे कर, त्यांना पदव्या दे. कळलं? मिस अनामिका, मिस अनामिका, दादा मिस अनामिका, माझं ऐका, माझं ऐका. आपण बसून बोलूया मिस अनामिका. तुम्ही असं जाऊ नका. माझं ऐका ना मिस अनामिका. मिस अनामिका, एकदा माझं ऐका. माझं काय चुकलं? अहो माझं काय चुकलं ते तरी सांगा मिस अनामिका. मिस अनामिका, माझं ऐका मिस अनामिका. असं सोडून जाऊ नका मला. आपण आतमध्ये बसून बोलूया ना. एकदा माझं ऐका मिस अनामिका. गाडी बोला मिस अनामिका. वहिनी थांबा ना. मावशी तू बोल ना त्यांच्याशी, सांग ना त्यांना काहीतरी. अनामिका प्लीज मी हात जोडतो तुमच्याकडे. प्लीज जाऊ नका मिस अनामिका. आपण बसून बोलूया. माझं काय चुकलं ते तर सांग. मला सोडून जाऊ नका मिस अनामिका. आपण मावशी सांग ना त्यांना. मिस अनामिका ऐका ना. मिस अनामिका ऐका ना. दादा सौरभ तड़प तड़प के इस दिल से आह निकलती. अरे सांभाळ स्वतःला. बघ लोक बघतात सगळे. आपण आज जाऊ, बाहेर नको तमाशा. बोल ना काहीतरी. दादा बघ ना मावशी. सौरभा दादा हे बघ, तुला वाटत असेल तर माझ्यावर चिड, आरडाओरडा कर, पण मनातलं बाहेर काढ रे. निदान रड तरी मोकळेपणाने. मी वाईट आहे का रे सचू? अरे नको असं वेड्यासारखं बोलूस. त्या फालतू बाईसाठी स्वतःला दोष देणार आहेस का? तिला किंमत नाहीये माणसांची. माझं खरं प्रेम आहे त्यांच्यावर. मी किती वाट बघितली त्यांच्यासाठी. म्हणजे प्रेमाला काही किंमत नाही का ग? सौरवराव, अहो असं अवसान घालून कसं चालेल? जरा धीरानं घ्या. माणसानं घेतलेले परिश्रम, त्यांनी वर्षानुवर्ष केलेली तपश्चर्या हे कधीही वाया जात नाही हो. आपण केलेली सत्कर्म ही नेहमी आपल्या पाठीशी उभी असतात. का सोडून गेले असतील ते मला? नाही, माझं काहीतरी चुकलं असणार. हा असं का बोलतोय मावशी? मी प्रेम केलं, मी त्यांच्यासाठी थांबलो. मला कळलं दादा असं काय म्हणाले. अरे इकडे बघ ना. अरे अरे दादा, दादा म्हणजे गेलाच त्या. अरे इकडे बघ. हे बघ दादा. ए दादा नाही राहू शकत दादा. अरे माझ्याशी बोल ना. गेल्या.
आणि दा- तू वाट. दादा अरे माझं चुकलं असणार काहीतरी. नाही रे, तुझं काही चुकलेलं नाहीये. नाही, हो म्हणजे अरे असं नको बोलूस ना दादा. त्या काय म्हण एकदम गेलास ना त्यामध्ये. अशी टिचकी मारल्यासारखा एका क्षणात कोसळला पत्त्यांचा बंगला. चला, माझं काम आपोआप फत्ते झालंय खरं, पण हे सगळं नेमकं कसं झालं त्याचा शोध घ्यावाच लागेल. काय अवस्था करून घेतलीस रे? सौरभा, आपण माणसात किती गुंतायचं हे आपलं आपणच ठरवायचं असतं ना. तू तिच्यावर विश्वास ठेवलास, तुमच्या नात्यात पुढे पुढे जात राहिलास, पण तिनं तसं केलं नाही. ती काठावरच राहिली. कधी कधी ना मला आश्चर्य वाटतं की गोड बोलणारी, गोड वागणारी माणसं आतून इतकी कडू असू शकतात. आज सर अनामिका भावना नसल्यासारखी वागली. अशा नाही. बघितलंस, तिनं तुझा आयुष्याचा खेळखंडोबा केला, पण तू मात्र अजून तिचीच बाजू घेतोयस. मी सुद्धा विश्वास टाकलाच ना रे. कधीच वाटलं नाही रे ती आपल्याकडे राहून गेली, सगळ्यांचं प्रेमानं करून गेली, पण मनानं ती लांब होती, अलिप्त होती. तिनं तुझ्या भावनांशी खेळ केलाच रे. पण हे बघ बाळा, तू आता तब्येतीकडे दुर्लक्ष करू नकोस. 2 घास खाऊन घे. अरे अरे झालं ते झालं बाळा, पण विसरता येणं शक्य नाही हे मला समजतं. पण म्हणून असं जगणं सोडून देता येईल का? किती काही वाईट झालं तरी दिवस उगवायचा, मावळायचा थांबतो का? आपण आपला दिवस सुरू ठेवायचा रे. बघ, अन्नार राग काढून काही होणार आहे का? हा, तू माझ्यासाठी 2 घास तरी खाऊन घे बाळा. मला नकोय मावशी. तर ठीक आहे, तुला भूक नाही तर मी सुद्धा जेवणार नाही. असं करू नकोस प्लीज. तुला झेपत नाही मावशी. आत्ता एकदा या सगळ्यामुळेच आपण हॉस्पिटल वारी करून आलोय ना. मी जेवत नाही म्हटल्यावर तुला त्रास झाला ना, तसाच तू जेवत नाही म्हटल्यावर मलाही त्रास होतोच रे. हे बघ, तिच्यासाठी अन्न सोडण्यापेक्षा ना आम्ही मागे आहोत ना. आमच्यासाठी तरी 2 घास खाऊन घे ना बाळा. दादा जेवणार आहे, थोडस तरी खा. ठीक आहे, मी पण नाही जेवणार. असं करू नका यार तुम्ही दोघं, प्लीज. मी पाया पडतो तुमच्या, प्लीज तुम्ही खाऊन घ्या. मग तुला भूक नाही तर मला पण भूक नाहीये. सचू असं करू नको. भूक नसते रे कधीतरी. माझी इच्छा नसते, मी उपाशी असतो तेव्हा कोण उपाशी राहतं रे? घशाखाली घास उतरतो का तुझ्या? लहानपणापासून
मावशीनी आईनी मला शिक्षा केली, मी आजारी पडलो किंवा धडपडलो आणि मला नसेल अन्न जात तर कोण उपाशी बसायचं? तेव्हा कसं म्हणायचं माझं सच्चू उपाशी असतं तर मी कसं जेऊ? मग आता तुला अन्न जात नाही आणि मी खायचं, हे बरं आहे. नाही तुला खावं लागेल. मला नको सचू. दादा आ कर. सचू मला ऐका यार. मला आ कर दादा. सर्व शांत होणार. सौरभा, माझं काय चुकलं ग मावशी? माझ्या नशिबात प्रेमच नाहीये का ग? नाही रे बाळा, असं काही नाही. असं नाहीये. असंच आहे. मी 22 वर्ष कोणाकडे काही बोललो नव्हतो मावशी. 22 वर्ष थांबलो होतो आणि मी नाही गेलो त्यांच्याकडे. त्या आल्या माझ्या आयुष्यात. अरे सगळं संपल्यासारखं का बोलतोयस तू? थोडा संयम ठेव. मला खात्री आहे वहिनी परत येणार आहे. अशा नाही येत रे त्या. आज जे काही घडलं ना त्याच्या मागे कारण असणार आहे काहीतरी. सच्चू, तू त्याला अशी आशा दाखवू नकोस. अगं नाही मावशी, मी खरंच बोलतोय. इतके दिवस झाले ते आपल्यासोबत राहतायत, आपल्या घरात वावरतायत. आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला त्यांच्यावर. का? कारण आपल्याला मनापासून ठेवावासा वाटला ना. आपल्याला काय माणसं ओळखता येत नाहीत? पण ती आज जे काही बोलली वागली ते स्पष्ट होतं, थेट होतं. आता अशा धरण्यात मला काही अर्थ वाटत नाही. मला वाटतोय. दादा माझं मन मला सांगतायत वहिनी येणार परत. काहीतरी कारण असल्याशिवाय असं वागणार नाहीत वहिनी. मला खात्री आहे दादा, वहिनी येणार परत. अरे सच्चू, तिने अशी काय जादू केली रे तुझ्यावर? अरे दिवसा ढवळ्या तिनं डोळ्यात अंजन घातलंय, तुला स्पष्ट दिसत नाहीये का रे? तिच्याकडे नको लक्ष देऊ दादा. ठीक आहे जेव. अरे दादा, पाणी नकोय मला. शांत हो ग जरा. त्या माणसाला तू आत्ताच्या आत्ता माझ्या समोर उभा कर. कुठे तो? त्याला विचार ना, का आलाय तो इथे? का छळतोय आपल्याला? अनु, तू जरा शांत होशील का? तुला जमलंय का शांत राहायला तो आल्यापासून? कशी शांत होऊ मी? मला ना विचारायचंय त्याला, हे सगळं करून काय मिळणार आहे त्याला? का छळतोय तो? अगं वादळासारखा येतो, वादळासारखा जातो. मी कधी आणि कशी विचारू त्याला? आई, तुला त्याचे मेसेजेस येतात बरोबर? म्हणजे तुझ्याकडे त्याचा नंबर आहे. तू त्याला कॉल कर, आता कॉल कर त्याला. अनु, अनु कशाला वाटायला जायचं ग त्याच्या? अगं कशाला वाटायला जायचं म्हणजे? त्याला घाबरून का राहायचं आपण? कधी ना कधीतरी त्याला सामोरं जावंच लागणार आहे आपल्याला. तू आधी फोन कर. आई तू फोन लाव त्याला. दे. तो कितनी अच्छी है
तो कितनी भोली है, प्यारी प्यारी है। हो माँ, हो माँ। माझी आठवण आली ना? अनामिका बोलतीये.